नमस्कार. आज आपण गव्हाच्या पिठाचे गोड भजे म्हणजेच गुलगुले करणार आहोत. जसं आपल्याला पावसाळ्यात कांदा बटाटा भजे खायला मजा येते, त्याप्रमाणे गोड भजे म्हणजेच गुलगुले देखील खायला फार छान लागतात. आता साहित्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी गूळ घेतला आहे. विलायची, जायफळाचा तुकडा, बडीशोप 1 चमचा. मी विलायची आणि जायफळ याची पावडर करून घेतली आहे. खसखस अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा. आता आपण 1.5 वाटी पाणी घेऊ आणि त्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊ. गूळ व्यवस्थित विरघळण्यासाठी आपण त्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण बडीशोप आणि खसखस बारीक करून घेऊ. सुंठ पावडर, बडीशेप आणि खसखस मिश्रण, विलायची आणि जायफळ पावडर हे तीनही जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घेऊ. मीठ आणि सोडा सुद्धा मिक्स करू. गूळ पूर्णपणे विरघळला आहे. विरघळला नसेल तर थोडा ढवळून घ्या. नंतर ते गूळ पाणी गाळणीने गाळून पिठात टाका. गाळणीने गाळल्यामुळे गुळात असलेली घाण निघून जाते. टाकताना एकाच वेळी सर्व पाणी टाकू नका. टप्प्याटप्प्याने टाका, जेणेकरून मिश्रण पातळ होणार नाही. जर पातळ झाले तर थोडे पीठ मिक्स करा आणि ते पीठ भजे काढायला सरसरीत होईल असे करा. म्हणजेच योग्य कन्सिस्टन्सी ठेवा. मिश्रण मिक्स करताना शक्यतो हाताचा वापर करा. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे की नाही याचा अंदाज येतो.
आता तेल गरम झाल्यावर आपण भजे काढू. पीठ तेलात सोडताना ते हाताने सोडा, त्यामुळे भज्याला मस्त गोलाकार आकार येतो. अशा प्रकारे आपले गव्हाच्या पिठाचे जाळीदार गुलगुले तयार झाले आहेत. तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.